सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार. काल आपण श्री चैतन्य महाप्रभूंनी केलेल्या सगळ्या तीर्थयात्रांचा आढावा थोडक्यामध्ये घेतला. जवळजवळ 6 वर्ष महाप्रभू तीर्थयात्रा करत फिरत होते. संपूर्ण भारतभर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्यांनी भ्रमण केलं. अनेक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व संप्रदायाच्या भगवंताच्या रूपांचं त्यांनी दर्शन घेतलं. एवढंच नाही तर आद्य शंकराचार्य, त्याचबरोबर रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांनी निर्माण केलेले मठ मंदिरं त्यांनी पाहिली. त्यांनी ज्या तत्त्वज्ञानाचा आविष्कार केला, जे तत्त्वज्ञान मांडलं, अद्वैती तत्त्वज्ञान, द्वैती तत्त्वज्ञान, विशिष्टाद्वैती तत्त्वज्ञान, याचीही चर्चा त्या ठिकाणी असणाऱ्या विद्वानांशी त्यांनी केली. आणि दुसऱ्या बाजूला समाजामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांना भक्ती करायला प्रवृत्त केलं. सर्वसामान्य माणूस हा ज्ञान ग्रहण करू शकत नाही, त्याला साधा आणि सोपा मार्ग त्यांनी दाखवला. अशा पद्धतीने जवळजवळ 6 वर्ष ते फिरत होते. फिरत असताना ते प्रयागला महाकुंभासाठी निघालेले होते आणि मध्ये एका मुसलमान सरदाराशी त्यांची गाठभेट झाली. त्या सरदाराशी बोलत असताना तिथल्या एका माणसाबरोबर त्यांची चर्चा झाली आणि मुसलमानी तत्त्वज्ञान हे केवळ निर्गुणवादी आहे, सगुण साकार भक्ती त्यांना मान्य नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना भक्तीचं महत्त्व पटवून दिलं आणि ते पटल्यानंतर तो स्वतःला कृतार्थ मानू लागला. त्याच्या मनातल्या सगळ्या शंका आणि भ्रम चैतन्य महाप्रभूंनी दूर केला. महाप्रभूंविषयी त्याच्या मनामध्ये अत्यंत आदर आणि प्रेम निर्माण झाला. महाप्रभूंनी देखील त्याची भक्ती पाहून त्याला रामदास म्हणून संबोधलं. त्याच दलामध्ये बिजली खान नावाचा एक राजवंशीय मुसलमान युवक होता. चैतन्य देवाची आणि त्या मुसलमान सरदाराची बरीचशी चर्चा त्यांनी ऐकली आणि तो त्यांच्याकडे आकृष्ट झाला. त्यानेही नंतर भजन करून साधनावरती विशेष ध्यान दिलं आणि पुढे जाऊन तो देखील एक महान भक्त म्हणून लोकांमध्ये मान्यता पावला. एवढंच नाही तर मुसलमानांमध्ये दिसणारी क्रूरता ही त्याच्या ठिकाणी औषधालाही सापडायची नाही. भगवंताच्या भजनाने, नामस्मरणाने त्याचं मन अत्यंत सात्विक होऊन गेलं होतं. अशा पद्धतीने जी व्यक्ती चैतन्य महाप्रभूंच्या संपर्कामध्ये येत असे त्या व्यक्तीचं अंतर्बाह्य परिवर्तन काही क्षणामध्ये प्रभूंमुळे होत असे. तिथून चैतन्य महाप्रभू पायी प्रयागला निघाले. त्या ठिकाणी रूप गोस्वामी आणि अनुपम गोस्वामी हे दोघं भाऊ त्यांची अत्यंत उत्कंठतेने वाट पाहत होते. त्यांना भेटण्याकरता आतुर झाले होते. या दोघा भावांनी एकदाच चैतन्य महाप्रभूंना पाहिलं होतं, त्यांचं दर्शन घेतलं होतं आणि तेव्हापासून त्यांचं चित्त चैतन्य महादेवांच्या चरणी पूर्णपणे समर्पित झालं होतं. त्यांना चैतन्य महाप्रभूंनी आपल्याजवळ जणू काही ओढूनच घेतलं होतं. त्या भेटीनंतर त्यांचं मन संसारामध्ये रमेना. राजकीय कामकाज करणं त्यांना दिवसेंदिवस अवघड व्हायला लागलं. या दोघा भावांनी
राजकीय सेवेचा त्याग केला आणि आपलं उर्वरित जीवन महाप्रभूंच्या सेवेमध्ये आपण घालावं असं त्यांनी मनोमन ठरवलं. परंतु राजकीय कामकाज अचानक सोडणं देखील त्यांना कठीण होतं आणि म्हणून राजकारणापासून, राजकीय जबाबदाऱ्यांपासून दूर जाण्याकरता त्यांनी घरामध्ये छोटे छोटे धार्मिक कार्यक्रम, अनुष्ठानादी गोष्टी सुरू केल्या आणि बराचसा वेळ ते आता आपल्या घरामध्ये राहायला लागले होते. त्या निमित्ताने ते राजकीय कामकाजातून सुट्टी घेत होते. हे दोघं ज्येष्ठ अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडे धनसंपदा भरपूर होती. एक दिवस त्यांनी नवाबाला सांगितलं की आम्हाला आमचं धर्मकार्य पूर्ण करण्याकरता तीर्थयात्रेला जायचं आहे. नवाबाकडनं सुट्टी मागून घेतली आणि ते तिथून निघाले. भरपूर धनसंपदा ही त्यांच्याकडे होते. बरीचशी धनसंपदा त्यांनी जाताना अनेक ब्राह्मणांना, गरजूंना, नातेवाईकांना, गरीब लोकांना वाटून दिली आणि अगदी गरजेपुरतं थोडंसं धन आपल्याजवळ घेऊन ते तीर्थयात्रेकरता निघाले. खरं तर त्यांना चैतन्य महाप्रभूंना भेटण्याची तळमळ लागली होती आणि म्हणून महाप्रभू कुठे आहेत याचा समाचार मिळवत ते प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी आले होते. तिथे येऊन ते महाप्रभूंची प्रतीक्षा करायला लागले. एक दिवस अचानक महाप्रभूंचं त्या ठिकाणी शुभागमन झाल्याची वार्ता त्यांना मिळाली आणि तात्काळ त्या दोघा भावांनी जाऊन त्यांचे चरण धरले, त्यांना प्रणाम केला. त्यांना पाहून चैतन्य देवांना देखील मनापासून आनंद झाला. एकमेकांचं क्षेमकुशल विचारलं. त्रिवेणी संगमाच्या जवळच चैतन्य देवांची राहण्याची व्यवस्था झाली होती. हे दोन्ही भाऊ त्यांच्या जवळच एका वेगळ्या कुटीमध्ये राहू लागले. हे दोघे भाऊ रूप गोस्वामी आणि अनुपम गोस्वामी मुसलमान नवाबाकडे काम करत असल्यामुळे ते स्वतःला पतित मानत होते आणि त्यामुळे ते महाप्रभूंच्या जवळ जायला किंवा त्यांच्या चरणांचा स्पर्श करायला कायम संकोचत असायचे. एवढंच नाही तर स्वतः चैतन्यदेव त्यांना आपल्याजवळ घेऊन त्यांना आलिंगन देण्याकरता पुढे जायचे. त्यावेळेला ते मागे फिरायचे आणि महाप्रभूंना विनंती करायचे की महाप्रभू, आम्ही पतित आहोत, तुम्ही आमच्या जवळ येऊ नका, आम्हाला तुमचा स्पर्श करण्याची देखील आमची लायकी नाही. परंतु महाप्रभू त्यांचं ऐकायचे नाहीत आणि त्यांना अत्यंत पवित्र मानून त्यांना प्रेमाने आलिंगन द्यायचे. जितके महाप्रभू त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करायचे तितके ते स्वतःला दोषी मानून त्यांच्यापासून दूर जाण्याच्या प्रयत्नामध्ये असायचे. शेवटी एक दिवस चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आपल्यासमोर बसवलं आणि शास्त्र प्रमाणांचा दाखला देऊन त्यांच्या मनामध्ये असणारे सगळे संशय त्यांनी दूर केले. त्यांनी सांगितलं की भगवत भक्ती ही सर्वात पवित्र अशी वस्तू आहे. भक्तीच्या प्रभावाने अत्यंत नीच पामर व्यक्तीसुद्धा उच्च आणि पवित्र होऊन जाते आणि उच्च कुळामध्ये जन्म घेतलेली पण भक्तिहीन असणारी व्यक्ती मात्र अपवित्र होते. प्रभूंच्या मुखामधून भगवत भक्तीचं महात्म्य ऐकून त्यांच्या मनातला संकोच आता काही प्रमाणामध्ये कमी होऊ लागला होता. ते प्रभूंशी आणि प्रभूंच्या जवळ असणाऱ्या सगळ्या भक्तांशी मिळून मिसळून त्या ठिकाणी राहायला लागले. भगवत भजन करताना परमानंदामध्ये त्यांचे दिवस जाऊ लागले. श्री रूप गोस्वामींना अति उच्च पवित्र मानून श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्यावरती विशेष कृपा केली. त्यांना भक्तीचं श्रेष्ठ असं तत्त्वज्ञान आणि आपलं साध्य साधनेचं रहस्य एकांतामध्ये त्यांना सांगितलं. त्यांच्याकडनं ते साधन त्यांनी करून घ्यायला सुरुवातही केली. महाप्रभूंच्या उपदेशानुसार साधन भजनामध्ये अग्रेसर होऊन त्यांनी दिवसेंदिवस भगवंताच्या विशेष कृपेचा अनुभव घ्यायला सुरुवात केली
आणि मग त्यांचं मन पूर्णपणे शांत व्हायला लागलं, स्थिर व्हायला लागलं. भगवंताची भक्ती ही नेमकी काय असते, ती कशी अनुभवायला येते, हे ते प्रत्यक्ष अनुभवायला लागले होते. प्रयागच्या कुंभमेळ्यामध्ये भारतातल्या सगळ्या संप्रदायातील सगळे साधू संत त्या ठिकाणी एकत्र येत असतात. 4 मूळ वैष्णव संप्रदाय आहेत. त्याच्यामध्ये रामानुज संप्रदाय, निंबार्क संप्रदाय, विष्णुस्वामी संप्रदाय आणि माध्व संप्रदाय. या संप्रदायांच्या अंतर्गत येणारे विष्णुस्वामी संप्रदायाचे सुप्रसिद्ध आचार्य श्रीमद वल्लभ भट्ट या कुंभाच्या निमित्ताने प्रयागला आले होते आणि काही दिवसांपासून त्यांचा मुक्कामही त्या ठिकाणी होता. त्यांनी लोकांच्या तोंडून असाधारण प्रतिभाशाली संन्यासी श्री कृष्ण चैतन्य आणि त्यांच्या अलौकिक भक्तिभावाच्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि त्यांना भेटण्याचीही इच्छा होती. चैतन्य महाप्रभू प्रयागला आल्यानंतर श्री वल्लभ भट्ट यांनी त्यांची भेट घेतली आणि दोघांमध्ये भगवत चर्चेला आरंभ झाला. संन्याशाच्या मुखातून अगदी सहज आणि सरळ भाषेतील उच्च तत्वाच्या गोष्टी आणि त्यांचा अभूतपूर्व भक्तिभाव पाहून भट्टांचं मन मुग्ध होऊन गेलं आणि बराच वेळ तिथे थांबून ते दररोज त्यांच्याशी आता चर्चा करायला लागले. त्यांनी महाप्रभूंचे सहचारी असणारे रूप गोस्वामी आणि अनुपम गोस्वामी यांची दीनता तसंच त्यांच्या मनामध्ये असणारा भक्तिभाव हा पाहिला होता. त्या भक्तीने त्यांचे चेहरे अत्यंत उज्ज्वल झाले होते. हा सगळा भक्तीचा परिणाम पाहून त्यांनी चैतन्य देवांना या दोन्ही भावांचा पूर्वपरिचय विचारला. चैतन्य महाप्रभूंनी त्यांचा अपूर्व त्याग, तितिक्षा, त्यांची प्रगाढ अशी भक्ती आणि भगवंताविषयी असणारा विश्वास या सगळ्या गोष्टी त्यांना विस्ताराने सांगितल्या. त्या ऐकून भट्टजींना अतिशय आश्चर्य वाटलं. त्या दोघांनी भट्टांना लांबूनच अत्यंत आदराने नमस्कार केला. पण भट्ट मात्र त्यांच्या जवळ जाऊन त्यांना आलिंगन देऊ इच्छित होते. परंतु दोघा भावांनी अत्यंत नम्रतापूर्वक मागे होऊन त्यांना म्हटले की आम्ही अस्पृश्य आहोत, पामर आहोत, तुम्ही आम्हाला स्पर्श करू नका. विष्णुस्वामी संप्रदाय जो होता, ज्याचे ते प्रमुख होते, तो संप्रदाय आचारविचार अत्यंत कठोरपणाने पाळत होता. म्हणून चैतन्य देवही भट्टांना म्हणाले की तुम्ही एक कुलीन वैदिक ब्राह्मण आहात आणि हे लोक हीन जातीचे आहेत, पतित आहेत, तुम्ही त्यांना स्पर्श करू नका. तरीही भट्टजी पुढे झाले आणि त्यांना प्रेमालिंगन दिलं आणि श्री चैतन्य महाप्रभूंकडे पाहून त्यांनी श्रीमद भागवताचा एक श्लोक म्हटला. त्याचा अर्थ असा की हे प्रभो, ज्याच्या जिव्हेच्या अग्रभागी तुमचं नाव विद्यमान आहे, तो चांडालसुद्धा माझ्यासाठी पूजनीय आहेत. जे लोक तुमच्या नावाचे अखंड उच्चारण करतात तेच खऱ्या अर्थाने तपस्या, यज्ञ, तीर्थ तसेच वेदाध्ययन करतात आणि तेच खरे आर्य आहेत असं मी मानतो. या घटनेनंतर प्रयागमध्ये दिवसेंदिवस महाप्रभूंना बघणाऱ्यांची गर्दी वाढत होती. जिज्ञासूंना निराश न करता भगवंताचा महिमा गाऊन, ऐकवून आणि त्यांच्या नामगुण कीर्तनाचा सहज सुखकर प्रणालीचा उपदेश देऊन ते लोकांना त्रितापाच्या ज्वालेतून शीतलता आणि संसाररूपी बंदिवासातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवत होते. उत्तरोत्तर भक्तांची संख्या वाढायला लागल्यानंतर त्यांनी ते स्थान सोडून दिले आणि एका निर्जन स्थानी निघून गेले. बरोबर रूप गोस्वामी आणि अनुपम गोस्वामी यांना ते घेऊन गेले. ते स्थान अपेक्षेप्रमाणे निर्जन असल्यामुळे तिथे या दोघांना त्यांनी ज्ञानदान दिले. तिथे प्रभूंनी त्यांना कृष्णतत्व, भक्तितत्व, रसतत्व आदी भागवताच्या महत्त्वाच्या सिद्धांताचं मर्म समजावून सांगितलं. या व्यतिरिक्त त्यांनी रामानंदरायांकडून जे काही ऐकलं होतं त्या सर्व तत्वांचं निरूपण सांगून
रूप गोस्वामींना समस्त शास्त्रांमध्ये पारंगत केलं. त्यानंतर रूप आणि अनुपम या दोघांना वृंदावनला जाऊन काही काळ एकांतवास त्यांनी करावा, भगवत भजनामध्ये राहावं आणि स्वतः राहावं असं सांगितलं आणि स्वतः चैतन्य महाप्रभू वाराणसीच्या यात्रेला त्या ठिकाणी निघाले. वाराणसीला पोहोचण्यापूर्वीच तिथे असणारे चंद्रशेखर नावाच्या गृहस्थाला स्वप्नामध्ये चैतन्य महाप्रभूंचा दृष्टांत झाला आणि ते वाराणसीला येत आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी प्रभूंना अतिशय आग्रहाने आपल्या घरी राहण्याची विनंती केली आणि तिथे राहून तपन मिश्र नावाच्या गृहस्थांकडे भिक्षा निर्वाह ते करायला लागले. प्रतिदिनी मणिकर्णिकेवरती स्नान करणे, अन्नपूर्णा, काशी विश्वेश्वर, बिंदू माधव तसेच अन्य देवी देवतांचं त्या ठिकाणी दर्शन करून परम आनंदपूर्वक महाप्रभू दिवस घालवत होते. रूप गोस्वामींचे मोठे बंधू सनातन गोस्वामी हे देखील नवाबाच्या हाताखाली सचिव म्हणून काम करत होते. रूप गोस्वामी आणि अनुपम गोस्वामी हे दोघंही परागंदा झालेत, निघून गेलेत, हे ऐकल्यानंतर त्यांनी सनातन गोस्वामींना तुरुंगात टाकलं. हा देखील भावांप्रमाणे इथून निघून जाईल याची भीती त्याला वाटत होती आणि म्हणून नवाबाने त्यांना तुरुंगात डांबून ठेवलं आणि तो स्वतः उडीसेला गेला होता. ती संधी पाहून सनातन गोस्वामींनी तिथल्या एका पहारेकऱ्याला भरपूर पैसे दिले आणि तुरुंगातून आपली सुटका करून घेतली आणि डोंगर दऱ्यातून मार्ग काढत काढत सनातन गोस्वामी अंगावरच्या कपड्यानिशी महाप्रभूंना भेटण्याकरता निघाले. बरोबर त्यांनी एक साथीदार घेतला होता. त्यांच्या नकळत त्या साथीदाराने काही चांदीच्या मोहरा आपल्याजवळ घेतल्या होत्या. जाताना एका दरोडेखोराला त्याची कल्पना आली आणि सनातनला हे कळल्यानंतर सनातन गोस्वामींनी ते सगळे पैसे, सगळ्या मोहरा त्या दरोडेखोराच्या हवाली करून दिल्या आणि आम्हाला जीवानिशी तू मारू नकोस अशी विनंती केली. ते तिथून निघाले. अतुल ऐश्वर्याचे अधिकारी, गौडाधिपतीचे प्रिय सचिव आज मात्र भगवत कृपा मिळवण्याकरता भिकारी झाले होते. भगवंताचं नाम घेत दिवसभर चालत चालत निघाले होते. अनेक दिवस अशी मार्गक्रमणा करत बंगालमधून ते निघाले आणि वाराणसीला पोहोचले. अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं होतं. राजवैभवामध्ये पोचलेलं त्यांचं शरीर धुळीने पूर्णपणे धुसर होऊन गेलं होतं. भिक्षांनावरती उदरनिर्वाह करावा लागत होता. वृक्षाखाली झोपावं लागत होतं. पण या सगळ्या गोष्टींचा चित्तामध्ये थोडाही लेश मात्र फरक पडत नव्हता किंवा त्याचं दुःख त्यांना होत नव्हतं. संसारपाशातून आपण मुक्त होतो आहोत आणि परमानंदाचा अनुभव आपल्याला येतो आहे या भावनेने ते पुलकित होत होते. आता महाप्रभूंच्या दर्शनाची आणि त्यांच्या कृपेची एकमात्र आकांक्षा सनातन गोस्वामींच्या मनामध्ये होती. अनेक दिवसांच्या पदयात्रेची पूर्ती झाली आणि ते वाराणसीला येऊन पोहोचले. तिथे चंद्रशेखरांच्या घरी महाप्रभू वास करत होते आणि त्यांच्या भक्तिभावाने आणि अलौकिक तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होत असल्यामुळे सनातन गोस्वामींनी अगदी सहजपणे चंद्रशेखरांच्या घराचा पत्ता शोधून काढला. ते त्या घराजवळ येऊन पोहोचले. घराच्या बाहेर असणाऱ्या दरवाजाजवळ आशा लावून तिथे बसले की मला प्रभूंचे दर्शन होईल. प्रभू बाहेर येतील आणि मी माझ्या डोळ्यांनी ती अत्यंत सुंदर अशी मूर्ती पाहेन. दीर्घ यात्रेमुळे ते थकले होते. त्यांचं सगळं शरीर मलिन झालं होतं. दाढी मिशा वाढल्या होत्या. अंगावरती असलेले वस्त्र फाटले होते आणि त्यामुळे ते खरोखर भिकाऱ्यासारखेच दिसत होते. त्यामुळे कुणीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. परंतु भक्ताचं आकर्षण भक्तवत्सलाच्या हृदयामध्ये त्याला सहजतेने अनुभवायला येतं
त्याप्रमाणे महाप्रभूंनी चंद्रशेखराला सांगितलं की जरा पहा, दारावरती कोणी वैष्णव भक्त माझी प्रतीक्षा तर करत नाही आहे ना. चंद्रशेखर बाहेर गेले. बाहेर जाऊन त्यांनी पाहिलं तर त्यांना कोणीही भक्त त्या ठिकाणी दिसला नाही. त्यांनी आतमध्ये येऊन महाप्रभूंना सांगितलं की तिथे कोणी नाही. महाप्रभूंनी सांगितले की तिथे कोणीच नाही का? ते म्हटले की आहे, पण एक भटका माणूस त्या ठिकाणी बसलेला आहे. महाप्रभूंनी चंद्रशेखरला सांगितलं की जा आणि त्या भटक्या माणसाला परम आदराने आतमध्ये घेऊन ये. चंद्रशेखरांना अत्यंत आश्चर्य वाटलं. ते बाहेर गेले आणि त्या माणसाला अत्यंत आदराने ते आतमध्ये घेऊन आले. आत येत असताना सनातन गोस्वामींना अत्यंत संकोच वाटत होता. ते आत आल्यावर महाप्रभूंनी पळत जाऊन त्यांना आलिंगनामध्ये बद्ध करून घेतलं. प्रभूंचा स्पर्श झाल्याबरोबर सनातन प्रेमावश होऊन गदगदवाणीने बोलायला लागले, प्रभू माझा स्पर्श करू नका. दोघेही एकमेकांना मिठी मारून रडत होते आणि दोघांचेही वस्त्र अश्रूंनी पूर्णपणे भिजत होते. हे दृश्य पाहून चंद्रशेखर अचंबित झाले. त्यानंतर महाप्रभूंनी सनातनाचा हात पकडून त्याला आपल्या आसनावर बसवलं आणि त्याच्या शरीरावरून ते आपला हात फिरवू लागले. सनातन वारंवार त्यांना सांगत होते की प्रभू माझा स्पर्श करू नका. प्रभू म्हणाले की मी तर स्वतःला पवित्र करण्याकरता तुझा स्पर्श करतो आहे. अरे वेड्या, आपल्या भक्तीच्या बळावरती तू संपूर्ण ब्रह्मांडाची शुद्धी करण्याची क्षमता राखतोस. हे ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून पुन्हा प्रेमाश्रू व्हायला लागले. चंद्रशेखर आणि तपन मिश्र यांचा सनातनाशी परिचय प्रभूंनी करून दिला आणि सांगितले की या सनातनला संन्यासी वेश द्या. सनातनचा परिचय झाल्यानंतर सगळे भक्त आनंदित झाले. अत्यंत श्रद्धेने आणि सन्मानाने ते सनातनला गंगा घाटावर घेऊन गेले. तिथे त्यांचं मुंडन केलं, त्यांना स्नान करवलं. नंतर चंद्रशेखरांनी त्यांना नवीन वस्त्र दिलं, पण त्यांनी ते स्वीकारलं नाही. नंतर तपन मिश्रांच्या अति आग्रहामुळे सनातन त्या दिवशी महाप्रभूंबरोबर त्यांच्या घरी भिक्षा मागण्याकरता गेले. तिथेही सनातनला त्यांनी नवीन वस्त्र देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी ते स्वीकारलं नाही आणि त्यांचा उपमर्द करायचा नाही, अपमान करायचा नाही म्हणून त्यांचं एक जुनं धोतर त्यांनी मागून घेतलं आणि ते फाडलं. ते फाडून त्याचं एक कौपीन अंगावरती त्यांनी घेतला. त्यांचं हे कठोर वैराग्य पाहून महाप्रभू अंतर्यामी पुलकित झाले, आनंदित झाले की माझा हा सखा, माझा हा भक्त, माझा हा शिष्य अत्यंत विरक्त आहे आणि भगवंताप्रती त्याची प्रीती, त्याचं प्रेम हे अत्यंत दृढ आहे. व्रजमंडलाचं परिभ्रमण करण्यापूर्वी चैतन्यदेव वाराणसीमध्ये एका महाराष्ट्रीयन ब्राह्मणाच्या घरी उतरले होते. तो ब्राह्मण त्यांच्याकडे त्यांचं रूप आणि त्यांची भक्ती पाहून आकृष्ट झाला होता. तसंच तो ब्राह्मण काशीच्या इतर साधू संतांकडे देखील जात होता. तिथल्या श्रीमत प्रकाशानंद नावाचे महामंडलेश्वर होते. त्यांच्याबरोबर त्या ब्राह्मणाचा विशेष असा परिचय होता. स्वामी प्रकाशानंद एक महान पंडित होते आणि अद्वैतवादी ज्ञानमार्गी होते. ते भगवत भक्ती किंवा त्यासंबंधी होणाऱ्या उपासनेकडे, सगुण साकार उपासनेकडे तुच्छतेने पाहत होते. एक दिवस स्वामी प्रकाशानंदांशी बोलताना त्या ब्राह्मणाने चैतन्य महाप्रभूंचा विषय काढला आणि त्यांची सगळी माहिती त्यांना सांगितली की सध्या बंगालमधला एक तरुण संन्यासी पुरीला येऊन राहिले आहेत. ते भक्ती उपासनेचा प्रचार करतात. भगवन नाम घेता घेता प्रेमाने त्यांच्या शरीरामध्ये सात्विक विकारांचा उदय होतो. एवढंच नाही तर त्यांचं बाह्य ज्ञान लोप पावतं. खूप लोक त्या तरुण संन्यासाला अनुसरतात. हे ऐकून स्वामी प्रकाशानंदांनी त्यांची उपेक्षा केली आणि त्या ब्राह्मणालाही त्यांच्यापासून दूर राहायला सांगितलं. परंतु
त्या ब्राह्मणाला त्यांच्यापासून दूर राहणं जमेना. तो प्रभूंकडे येऊ जाऊ लागला. नंतर त्याने स्वामींमध्ये आणि आपल्यामध्ये झालेलं सगळं संभाषण महाप्रभूंच्या कानावर घातलं. ते ऐकल्यानंतर महाप्रभूंना हसू आलं. आता महाप्रभू परत वाराणसीमध्ये आले आहेत हे ऐकून त्या ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. या ब्राह्मणाने सगळ्या साधू संतांची सेवा करण्याकरता आपल्या घरामध्ये एका मोठ्या भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं. अशा या भंडाऱ्यामध्ये महाप्रभू कधीही जात नव्हते. एवढंच नाही तर दशनामी संप्रदायामध्ये जे संन्यासी होते त्या संन्याशांशी देखील ते कधीही संबंध ठेवत नव्हते. परंतु या ब्राह्मणाने त्यांना निमंत्रण दिले आणि त्या निमंत्रणाचा अवहेर ते करू शकले नाही आणि भंडाऱ्यासाठी त्या विशिष्ट तिथीला ब्राह्मणाच्या घरी जाऊन पोहोचले. त्यावेळी तेथे निमंत्रित संन्यासी समाजाची सभा चालू होती. तिथे उपस्थितांमध्ये महामंडलेश्वर होते, महंत होते, वयोवृद्ध होते, ज्ञानवृद्ध होते, ज्ञानी होते, तपस्वी होते, त्यागी होते, पंडित होते, संन्यासी वृद्ध होते. अशा सगळ्यांना यथायोग्य स्थान देऊन त्यांची योग्य ती पूजा अर्चा करून सगळ्यांना आसनावरती बसवण्यात आलं होतं. सगळ्यांच्या मध्ये श्रीमद प्रकाशानंदजी महाराज सभापतीसारखे शोभत होते. त्याचवेळी श्रीकृष्ण चैतन्य प्रभू त्या ठिकाणी पोहोचले आणि प्रचलित प्रथेप्रमाणे त्यांनी सभेमध्ये उपस्थित असलेल्या समस्त संन्यास्यांना ओम नमो नारायण म्हणून नमस्कार केला. त्यानंतर पादप्रक्षालन करण्यासाठी एका विशिष्ट स्थानावरती ते जाऊन त्यांनी पाय धुतले आणि त्या सभेमध्ये एका बाजूला हीनदीन भावाने मौन होऊन बसले. त्यांची तेजोमय देहकांती, प्रशांत स्थिर अशी दृष्टी आणि भावोद्दीप्त मुखमंडलाकडे सगळ्यांचं ध्यान आकृष्ट झाले. सगळे लोक त्यांच्याकडे पाहायला लागले. त्यांचं ते स्वरूप पाहून प्रकाशानंद स्वतः आपल्या आसनावरून उठले आणि त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना सन्मानाने त्यांच्याशी बोलू लागले. श्रीपाद, आपण इथे का बसलात? सभेच्या मध्यभागी या. चैतन्य देवांनी विनयपूर्वक त्यांना उत्तर दिले, महाराज, मी संन्यासी संप्रदायात अत्यंत हीन आहे. आपल्यासारख्या लोकांच्या बरोबरीने बसण्यास मी योग्य नाही. प्रकाशानंदांनी मग त्यांचा हात धरला आणि त्यांना ते घेऊन आले. आपल्या जवळ त्यांना बसवले आणि त्यांना अत्यंत प्रेमाने विचारू लागले की तुम्ही पूज्यपाद श्री केशव भारतींचे शिष्य श्री कृष्ण चैतन्य भारती आहात का? चैतन्य देवांनी नम्रतापूर्वक त्यांना होकार दिला. प्रकाशानंदांनी मग तक्रारीच्या सुरात त्यांना विचारले की तुम्ही या नगरीमध्ये राहणारे आमच्या संप्रदायाचे संन्यासी आहात, तरी देखील तुम्ही आम्हाला भेटत नाही. संन्यासी असूनही तुम्ही नाचता गाता आणि भावुक लोकांच्या बरोबर संकीर्तन करता. वेदांताचं पठन करणं, पाठन करणं हा संन्यासाचा खरा धर्म आहे. हे सगळं सोडून तुम्ही नाचण्या गाण्याचे कर्म का करता? खरं तर तुम्ही दिसता साक्षात नारायणासारखे, पण कुठल्या कारणाने तुम्ही अशा पद्धतीने हीन आचरण करता? चैतन्य देवांनी नम्रतापूर्वक त्यांना उत्तर दिले, स्वामीजी, मी वेदांत विचाराचा अनाधिकारी आहे, म्हणून गुरूंच्या उपदेशानुसार कृष्ण नामाचा जप करत असतो. जप करता करता माझं मन विक्षिप्त होऊन जातं, माझं धैर्य नाहीसं होतं, मला स्थिरता राहत नाही. त्यावेळी मी हसतो, रडतो, गातो, मी काय कृती करतो हे मला कळत नाही. गुरुदेवांना मी माझ्या या अवस्थेविषयी सगळं काही सांगितलं. त्यांनी अतीव प्रसन्नतापूर्वक आशीर्वाद देताना मला ते म्हणाले की बरं झालं, तुला परमपुरुषार्थाची प्राप्ती झाली आणि तुझ्या प्रेमाने मी देखील कृतार्थ झालो आहे. आता तू नाच, गाणे म्हण, भक्तीचे संकीर्तन कर आणि कृष्ण नामाचा उपदेश देऊन
सगळ्यांचा उद्धार कर. त्यामुळे माझ्या गुरूंच्या आदेशानुसारच मी निरंतर कृष्ण नामाचं संकीर्तन करत असतो. माझ्या गुरूंवरती माझा पूर्ण विश्वास आहे. हे ऐकल्यानंतर सगळे लोक तृप्त झाले. त्यानंतर या दोघांमध्ये वेदांतावरती चर्चा झाली आणि स्वामी प्रकाशानंदांनी भगवत भक्तीची उपयोगिता स्वीकार करून या चर्चेला पूर्णविराम दिला. नंतर सगळ्या संन्याशांनी चैतन्यदेवांना आपल्यामध्ये बसवून त्यांच्याबरोबर भिक्षा ग्रहण केली आणि त्यानंतर प्रत्येक संन्यासी चैतन्यदेवांबरोबर अत्यंत आदराने सन्मानाने बोलू लागले. याआधी या सगळ्या संन्याशांशी चैतन्य महाप्रभू बोलत नसत, त्यांच्यामध्ये चर्चा होत नसे. परंतु या घटनेमुळे मात्र सगळे एकत्र आले. हे सगळं वातावरण आणि तिथे चाललेला सगळा प्रसंग तो महाराष्ट्रीयन ब्राह्मण पाहत होता आणि महाप्रभूंचा होणारा सन्मान पाहून त्याला अतिशय आनंद झाला. तो त्यांच्या आणि इतर संन्याशांची मनापासून सेवा करत होता. ज्ञानगुरू भगवान शिवशंकरांचे आवडते धाम म्हणजे हे वाराणसी आहे. तिथे चिरकालापासून विद्येचं केंद्र ते बनलेलं आहे. तिथे बराच काळ राहून चैतन्यदेवांनी भक्तांबरोबर भक्तिशास्त्रावर तसंच भजन कीर्तनाद्वारा भक्तिधर्माचा प्रचारही केला. त्यात त्यांचे प्रिय अंतरंग शिष्य सनातन गोस्वामी हे आल्यामुळे त्या चर्चेमध्ये वृद्धी झाली. चर्चेला रंग भरला आणि अनेक लोकांना त्यांनी या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं. त्यावेळेला त्यांनी भक्तिमार्गाचे प्रधान आचार्य, प्रचारक आणि संरक्षक श्रीमद सनातन गोस्वामींना तत्त्वज्ञानाचं ज्ञान दिलं. चैतन्य चरितामृत नावाच्या ग्रंथामध्ये याचं सविस्तर वर्णन आलेलं आहे. त्यांच्या चर्चेचे विषय जीव, जगत, ईश्वर, तत्व, भक्ती, उपासना असे असायचे. अशा विषयांवरती रात्रंदिवस त्यांची चर्चा चालायची. एक दिवस चैतन्य महादेव पंचगंगा घाटावर स्नान केल्यानंतर तिथून ते निघाले. ते बिंदू माधवाचं दर्शन घेण्याकरता. त्यांचे अनेक भक्त त्यांच्याबरोबर चालत होते, त्यांचं अनुसरण करत होते. चंद्रशेखरांचे एक परममित्र होते, ते चांगले गायक होते. महाप्रभूंना वेळोवेळी वेगवेगळी भजनं ऐकून त्यांना ते आनंद प्रदान करायचे. ते सुद्धा त्यांच्याबरोबर या वेळेला चालत होते. महाप्रभूंनी चालता चालता त्यांना गाणं म्हणायला सांगितलं. परमानंदांनी कीर्तनाला सुरुवात केली. त्या कीर्तनामध्ये महाप्रभू देखील सामील झाले. आकाशामध्ये वायुमंडलाला प्रतिध्वनी करत अत्यंत उच्च स्वरामध्ये हरिनाम गुंजायला लागले. प्रेमोन्नत चैतन्यदेव भक्तांबरोबर उच्च स्वरात मधुर कंठाने गाणे गायला लागले. हरिहरये नमः, कृष्ण यादवाय नमः, यादवाय माधवाय केशवाय नमः. नामकीर्तनाचा ध्वनी ऐकणाऱ्यांच्या अंतर्मनामध्ये जाऊन पोहोचला. त्यांचं चित्त आकर्षण घेऊ लागला आणि त्यांना भक्तिभावाचा एक अद्भुत असा अनुभव येऊ लागला. त्याच वेळेला स्वामी प्रकाशानंद आपल्या शिष्यांसमवेत गंगा घाटावरती उपस्थित होते. त्यांनीही हा सगळा चाललेला प्रकार पाहिला. तिथे ते आकर्षित झाले आणि चैतन्य देवांना भावस्थितीमध्ये त्यांनी पाहिले. त्यांचं अत्यंत सुंदर सुवर्णासारखं शरीर धर्तीवरती लोळत होतं. त्यांचं दैव दुर्लभ रूपमाधुर्य पाहून लोक देहभान हरपून गेले होते. त्यांची ही अवस्था पाहून प्रकाशानंदजी चकित होऊन गेले. त्यांच्याबरोबर असलेले संन्यासी निशब्द होऊन चाललेलं हे सगळं संकीर्तन पाहत होते. ही अभूतपूर्व लीला त्याचं अवलोकन करत होते. आपल्या मनामध्ये हा आनंदाचा क्षण साठवून घेत होते. भावाविष्ट
चैतन्य देवांचं तेजोमय दिव्य शरीर पाहून स्वामी प्रकाशानंद स्वतःला विसरून गेले आणि ही तीच व्यक्ती आहे, हा तोच युवा संन्यासी आहे की जो अत्यंत नम्रतेने मधुरतेने आपल्याशी बोलला होता. ते स्वतःवर फार काळ संयम ठेवू शकले नाही आणि त्यांच्या कोमल भक्तिपूर्ण हृदयावरील शुष्क ज्ञानावरण छिन्न होऊन गेलं आणि ते भावाविष्ट होऊन त्या संकीर्तनामध्ये सामील झाले. त्यांच्या शिष्यांनीही त्यांचं अनुकरण करायला सुरुवात केली. बराच वेळानंतर चैतन्य देवांनी आपला भाव आवरून घेतला आणि कीर्तन समाप्त झालं. स्वाभाविक अवस्थेत आल्यानंतर प्रभूंनी आपल्यासमोर स्वामी प्रकाशानंदांना पाहिलं आणि त्यांना भक्तिपूर्ण प्रणाम केला. त्यावेळी प्रकाशानंदांच्या मनामध्ये मोठा संकोच निर्माण झाला. त्यांनी अधिक विनयाने भक्तिपूर्वक महाप्रभूंना प्रतिनमस्कार केला. त्यावेळेला चैतन्यदेव त्यांना म्हणाले की आपण जगद्गुरू आहात, मी आपल्या शिष्यासारखा आहे, तेव्हा तुम्ही मला प्रणाम करू नका. तुम्ही जर मला प्रणाम केला तर माझा सर्वनाश होईल. प्रकाशानंदजी त्यांना म्हणाले, तुम्ही साक्षात भगवंत आहात, तुम्हाला भगवंताचा दास असण्याचा अभिमान आहे, तर आम्हा सर्वांना तुम्ही पूज्य आहात. प्रकाशानंदांचे पूर्णपणे हृदय परिवर्तन या घटनेमुळे झाले होते. ते आधी चैतन्य देवांना पसंत करत नव्हते आणि आता मात्र भक्ती मार्गाचं रहस्य जाणण्याची इच्छा त्यांनी महाप्रभूंसमोर ठेवली होती. महाप्रभूंनी श्रीमद भागवतातील भक्ती मार्गाचं सम्यक ज्ञान त्यांना उकलून सांगितलं होतं. स्वामी प्रकाशानंदांना त्यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चेतून अतिशय आनंदाची प्राप्ती व्हायला लागली होती. चैतन्य देवांनी श्रुती स्मृती न्याय युक्तीच्या साहाय्यानेच त्यांच्यामध्ये भक्तिभाव दृढ केला. त्याचा परिणाम त्यांचं संपूर्ण जीवन अंतर्बाह्य बदलून गेलं. चैतन्य देवांचे परम अनुगत भक्त होऊन जीवनाच्या अंतिम कालामध्ये व्रजवासी होऊन ते राहिले. पुढे त्यांनी महाप्रभूंवरती संस्कृत भाषेतून एक मोठा ग्रंथही लिहिला. वाराणसीला काही काळ राहून तिथे भक्तिधर्माचा प्रचार करून आपल्या अंतरंग भक्ताला सनातन गोस्वामीला तत्त्वज्ञान तसेच भजन प्रणालीचं शिक्षण देऊन जगन्नाथपुरीला ते निघाले. सनातन त्यांच्याबरोबर राहू इच्छित होते, परंतु त्यांनी नाही म्हणून सांगितले. तुमचे भाऊ वृंदावनला गेले आहेत, तुम्ही देखील तिथे जा, तिथे भजन पूजन करा आणि तिथे येणाऱ्या भक्तांची सेवा करा, असं महाप्रभूंनी सनातन गोस्वामींना सांगितलं. श्री चैतन्य देवांच्या आदेशाप्रमाणे रूप गोस्वामी आणि अनुपम गोस्वामी आधीच वृंदावनला गेले होते. तिथे मथुरेमध्ये त्यांची सुबुद्धी राय नावाच्या एका बंगाली भक्ताची भेट झाली होती. या सुबुद्धी रायांनी अतिशय आदराने या दोघांना आपल्याबरोबर ठेवून घेतले होते. अशा पद्धतीने आज आपण श्री चैतन्य महाप्रभूंचा जगन्नाथ पुरीचा प्रवास आणि त्याचबरोबर वाराणसीला म्हणजेच काशीला येऊन त्यांनी तिथल्या संन्यास्यांबरोबर साधलेला सुसंवाद, त्या संन्यास्यांना भक्तीचं पटवून दिलेलं महत्त्व, या गोष्टी आपण बघितल्या. या पुढचा त्यांच्या चरित्राचा भाग आपण उद्या पाहू. तोपर्यंत धन्यवाद.